एक्झरसाइज 2 मध्ये पुढचा प्रश्न आहे. पिकअप द करेक्ट स्टेटमेंट डमी ॲक्टिव्हिटी ऑन ए पर्ट ऑब्लिक CPM चार्ट मीन्स इट. उत्तर आहे कंझ्युम्स नायदर टाइम नॉर रिसोर्सेस. पिकअप द करेक्ट स्टेटमेंट डमी ॲक्टिव्हिटी ऑन ए PERT oblique CPM chart means it consumes neither time nor resources. आता उरलेल्या जे स्टेटमेंट आहेत ह्या डमी ॲक्टिव्हिटीच्या रिलेटेड नाहीत, त्यामुळं पिकअप द करेक्ट स्टेटमेंट डमी ॲक्टिव्हिटी ऑन ए PERT oblique CPM चार्ट मीन्स इट कंझ्युम्स नायदर टाईम नॉर रिसोर्सेस. हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे 75 नंबरचा. क्रिटिकल पाथ ऑन PERT oblique CPM चार्ट इज ऑब्टेन्ड बाय जॉइनिंग द इव्हेंट्स हॅव्हिंग नो स्लॅक. हे उत्तर आहे 76. स्लॅक ऑफ व्हेरियस इव्हेंट्स on the critical path in PERT oblique CPM chart. उत्तर आहे remains constant. प्रश्न कसा आहे? स्लॅक ऑफ व्हेरियस इव्हेंट्स ऑन द क्रिटिकल पाथ इन PERT oblique CPM चार्ट रिमेन्स कॉन्स्टंट. बाकी उत्तरे इथं बघायची गरज नाही. क्वेश्चन नंबर 77. द अझम्पशन इन PERT इज. आता PERT मधला अझम्पशन कोणता आहे? बाकी इतर अझम्पशन्स नसणार आहेत. तर उत्तर आहे ज सी. ए प्रोजेक्ट कॅन बी सब डिवायडेड इंटू ए सेट ऑफ प्रिडिक्टेबल इंडिपेंडंट ॲक्टिव्हिटीज. ह्याचा अर्थ असा आहे PERT मधलं जे अझम्पशन आहे हे बाकीचे अझम्पशन होऊ शकत नाहीत. फक्त ह्या पाचीपैकी एक अझम्पशन होऊ शकते. प्रोजेक्ट कॅन बी सब डिवायडेड इंटू ए सेट ऑफ प्रिडिक्टेबल इंडिपेंडंट ॲक्टिव्हिटीज. आता बाकी जर आपण बघितलं जे की ह्याचा पार्ट नाही ते, आता उत्तर असं आहे ए प्रोजेक्ट विल ऑलवेज बी बिहाइंड शेड्यूल इफ लेफ्ट अनकरेक्टेड. दुसरं उत्तर आहे कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट विल ऑलवेज बी मोर दॅन द एस्टिमेटेड कॉस्ट इफ नो टाइमली करेक्शन्स आर टेकन. डी आहे ॲक्टिव्हिटीज आर फिक्स्ड अँड कांट बी चेंज्ड. आणि ई आहे कमिशनिंग टाईम कॅन बी चेंज्ड इफ ॲक्टिव्हिटीज आर बिहाइंड शेड्यूल. ही चारही आपल्याला उत्तरं वाटू शकतात, पण हे ह्याचे करेक्ट उत्तरं नाहीत. उत्तर करेक्ट कोणतं आहे? द अझम्पशन इन PERT इज ए प्रोजेक्ट कॅन बी सब डिवायडेड इंटू ए सेट ऑफ प्रिडिक्टेबल इंडिपेंडंट ॲक्टिव्हिटीज. हे उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 78. ॲक्टिव्हिटीज लॅक ऑर फ्लोट ऑफ एनी इव्हेंट ऑन ए PERT oblique CPM चार्ट इज रिप्रेझेंटेड बाय. उत्तर आहे लेटेस्ट फिनिश टाईम ऑफ इव्हेंट मायनस अर्लिएस्ट फिनिश टाईम ऑफ द इव्हेंट. उत्तर असं आहे. ह्याच्यात दुसरी उत्तर आपण न बघितलेलं योग्य राहील. का? तर ह्या प्रश्नातलं ही स्टेटमेंट या प्रश्नातली जी आहे अशी आहे ॲक्टिव्हिटी और ॲक्टिव्हिटीज बॅक और फ्लोट ॲक्टिव्हिटी स्लॅक और फ्लोट. ॲक्टिव्हिटी स्लॅक और फ्लोट, बॅक नाही. ॲक्टिव्हिटी स्लॅक और फ्लोट ऑफ एनी इव्हेंट ऑन ए PERT oblique CPM chart is represented by latest finish time of event minus earliest finish time of the event. Next question 79 question. The important file in making a PERT is. आता उत्तर आहे ऑल ऑफ द अबोव म्हणले. आता ऑल ऑफ द अबोव म्हणल्यामुळं आपल्याला सर्व वरचे जे प्रश्न आहेत ते करेक्टच आहेत. ते सेंटेन्सेस आपल्याला रीड करणं गरजेचं आहे. द इम्पॉर्टंट फाईल in making PERT is A.
An event can't be accomplished until activities leading to it are completed. नंबर 2 आहे, no activity from any event can be started from preceding event till it is completed. C आहे, length of arrow has nothing to do with time. आणि D आहे, every activity must be completed before end point is reached. म्हणून हे सर्व जे स्टेटमेंट आहेत त्या पर्ट्सच्या रिलेटेड आहेत. आता प्रश्न कसा आहे, द इम्पॉर्टंट फाईल इन मेकिंग ए पर्ट इज ए, an event can't be accomplished until activities leading to it are completed. No activity from any event can be started from preceding event till it is completed. Length of arrow has nothing to do with time. Every activity must be completed before end point is reached. हे चारही स्टेटमेंट यासाठी करेक्ट लागू होतात आणि ही प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे 4 प्रकारचे प्रश्न इथं तयार होऊ शकतात. आता आपल्याला फक्त ह्या स्टेटमेंट पाठ करणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 80 आहे, ॲन इव्हेंट इज इंडिकेटेड ऑन द नेटवर्क बाय, उत्तर आहे, ए नंबर एनक्लोज्ड इन ए सर्कल ऑर ए स्क्वेअर. बाकीच्या इतर ॲक्टिव्हिटी तर सांगायची गरज पडणार नाही. ॲन इव्हेंट इज इंडिकेटेड ऑन द नेटवर्क बाय ए नंबर एनक्लोज्ड इन ए सर्कल ऑर स्क्वेअर. 81, क्वेश्चन नंबर 81 आहे, इन ए पर्ट चार्ट, उत्तर आहे, ऑल ॲक्टिव्हिटीज शुड बी नंबर्ड. इन ए पर्ट चार्ट ऑल ॲक्टिव्हिटीज शुड बी नंबर्ड. आता बाकी इतर जे आन्सर आहेत ते रॉंग आहेत, तरी पण थोडंसं ह्याला ओनली इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटीज शुड बी नंबर्ड, ओनली क्रिटिकल ॲक्टिव्हिटीज आर नंबर्ड, ओनली सिलेक्टेड ॲक्टिव्हिटीज आर नंबर्ड, नो ॲक्टिव्हिटी इज नंबर्ड. हे चारही उत्तर लागू होत नाहीत. ऑल ॲक्टिव्हिटीज शुड बी नंबर्ड हे पर्टसाठी लागू होत आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 82, पॉझिटिव्ह स्लॅक ऑन ए पर्ट इंडिकेट्स दॅट प्रोजेक्ट इज अहेड ऑफ शेड्यूल. पॉझिटिव्ह स्लॅक काय दाखवतो, पर्टच्या शेड्यूलच्या पेक्षाही त्या ठिकाणचे वर्क जे आहे, अहेड मीन्स 1 स्टेप पुढे असा त्याचा अर्थ होऊ शकतो. हा जर निगेटिव्ह स्लॅक असेल तर प्रोजेक्ट इज लॅगिंग बिहाइंड, आणि 0 जर असेल, आपण मागे एका प्रश्नामध्ये 0 स्लॅक जर असेल तर प्रोजेक्ट हा अंडर द ग्रीव्हन्समध्ये आहे असा त्याचा मिनिंग निघू शकतो. म्हणून पॉझिटिव्ह स्लॅक ऑन ए पर्ट इंडिकेट्स द प्रोजेक्ट इज अहेड ऑफ शेड्यूल. नेक्स्ट वन, पेसिमिस्टिक टाईम इज, उत्तर आहे, द मॅक्सिमम टाईम विच ॲन ॲक्टिव्हिटी माइट रिक्वायर. पेसिमिस्टिक टाईम इज the maximum time which an activity might require. 84 number, in PERT analysis critical path is obtained by joining events having, उत्तर आहे, 0 slack. In PERT analysis critical path is obtained by joining events हॅविंग 0 स्लॅक. इतर पण उत्तर इथे दिले आहेत, आपल्याला ती सारखी वाटण्याची शक्यता आहे. आता उत्तर बाकी कशी दिले आहेत, पॉझिटिव्ह स्लॅक, निगेटिव्ह स्लॅक, डमी ॲक्टिव्हिटीज, क्रिटिकल ॲक्टिव्हिटीज. पण या प्रश्नाचं उत्तर, इन पर्ट अनालिसिस क्रिटिकल पाथ इज ऑब्टेन्ड बाय जॉईनिंग इव्हेंट्स हॅविंग 0 स्लॅक, हे उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 85, द स्लॅक ऑन व्हेरियस इव्हेंट्स at critical path will be same as at the end point. उत्तर असं आहे, the slack on various events at critical path
will be same as at the end point. Question number 86. A critical path on a PERT chart. उत्तर आहे starts from start point and ends at end point. Critical path on a PERT chart. उत्तर starts from start point, ends at end point. आता बाकी इतर जे चुकीचे उत्तर आहेत ते असे आहेत. Starts from start point and may end anywhere. स्टार्टिंग पॉईंटला स्टार्ट झाला पण एंड कुठं होईल माहीत नाही. तर दुसरं उत्तर आहे मे स्टार्ट फ्रॉम एनी पॉईंट एनीवेअर बट एंड्स ॲट द एंड पॉईंट. हे पण नाही. आणि मे स्टार्ट्स अँड एंड ॲट एनी पॉईंट हे पण नाही. नन ऑफ द अबो. क्रिटिकल पाथ मेथडमध्ये पर्ट चार्टवर स्टार्ट्स फ्रॉम स्टार्ट पॉईंट आणि एंड्स ॲट एंड पॉईंट हे उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज 87 क्वेश्चन. कॅपिटल एक्सपेंडिचर मीन्स उत्तर आहे एक्सपेंडिचर ऑन प्रोक्युअरमेंट ऑफ फिक्स्ड ॲसेट्स. फिक्स्ड ॲसेटवर केली गेलेली जे खर्च आहे एक्सपेंडिचर आहे त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो. 88 नंबरचा क्वेश्चन. ए रुपी रिसिव्ड 1 year hence. A rupee received 1 year hence is not the equivalent of a rupee received today because the use of money has a value. This is the principle under उत्तर आहे प्रेझेंट व्हॅल्यू मेथड. प्रश्न कसा आहे. ए रुपी रिसिव्ड 1 year hence is not the equivalent of rupee received today because the use of money has a value. This is the principle under उत्तर आहे प्रेझेंट व्हॅल्यू मेथड. तर दुसरी उत्तर कोणत्या चुकीची. पे बॅक मेथड, ॲव्हरेज रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मेथड, डिस्काउंटेड कॅश फ्लो मेथड, कॉस्ट अकाउंटिंग मेथड. हे चारही प्रश्न जे आहेत ना ह्याला लागू होत आहेत. फक्त हे लागू होतं आहे की 1 वर्षापूर्वी मिळालेला 1 रुपया आपल्याला आजच्या तारखेत त्याची किंमत 1 रुपयापेक्षा जास्त आहे त्याला म्हणतात प्रेझेंट व्हॅल्यू मेथड. 89 क्वेश्चन नंबर 89 आहे. द इक्वल पेमेंट सिरीज सिंकिंग फंड फॅक्टर फॉर ए गिवन नंबर ऑफ इयर्स. इयर्स मे बी n इक्वल टू 1 2 3 4 किती असू शकते. इज अंडर द कॅल्क्युलेट. उत्तर आहे कंपाऊंड अमाऊंट आफ्टर n years when payment to be made each year are given. 89th क्वेश्चन काय आहे. द इक्वल पेमेंट सिरीज सिंकिंग फंड फॅक्टर फॉर ए गिवन नंबर ऑफ इयर्स कंसात n is used to calculate compound amount after n years when payment to be made each year are given. बाकी इतर उत्तर जे आहेत लेंदी असल्यामुळं ती लक्षात ठेवण्याची गरज नाही. नेक्स्ट क्वेश्चन 90 नंबरचा आहे. ऑल फिनान्शियल डिसिजन्स ऑन एनी प्रोजेक्ट अप्रेझल आर बेस्ड ऑन द. उत्तर आहे प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ मनी. ऑल फिनान्शियल डिसिजन्स ऑन एनी प्रोजेक्ट appraisal are based on the present value of money. तर बाकी इतर उत्तर कसे आहेत. फ्युचर व्हॅल्यू ऑफ मनी, अपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑफ जर्नी मनी, एनी वन ऑफ द अबो, नन ऑफ द अबो. आता यामध्ये आपण उत्तर शोधताना डी आणि ई मला देखील आपण कधी कधी एनी वन ऑफ द अबोला हे होऊ शकतं का तर फ्युचर व्हॅल्यू ऑफ मनी आता प्रश्नाचं उत्तर कसं आहे बघा. ऑल फायनान्शियल डिसिजन्स ऑन एनी प्रोजेक्ट appraisal are based on the future value of money, present value of money, opportunity cost of the money. यापैकी ॲक्च्युली प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ मनी हेच गृहीत धरलं पाहिजे. नाहीतर चुकून आपण एनी वन ऑफ द अबो केल्यानंतर प्रश्न त्याचे उत्तर चुकण्याची शक्यता आहे. नेक्स्ट वन
91 नंबरचा क्वेश्चन आहे. द कॅपिटल अँड रनिंग कॉस्ट्स ऑफ सिमिलर मशीन्स हॅविंग अनइक्वल सर्व्हिस लाईफ कॅन बी कंपेअर्ड बाय विच मेथड? रेट ऑफ रिटर्न मेथड. 91 नंबरचा हा जो प्रश्न आहे. द कॅपिटल अँड रनिंग कॉस्ट ऑफ सिमिलर मशीन्स हॅविंग अनइक्वल सर्व्हिस लाईफ कॅन बी कंपेअर्ड रेट ऑफ रिटर्न मेथड. ह्याच्यामध्ये दुसरे आन्सर असे आहेत. प्रेझेंट नेटवर्थ मेथड, इक्विवलंट ॲन्युअल कॉस्ट मेथड, कॅपिटलाइज्ड कॉस्ट मेथड. तर या ठिकाणी थोडंसं लक्ष करून आपल्याला उत्तर लक्षात ठेवावं लागणार आहे. पुढचा प्रश्न आहे. इन प्रोजेक्ट अप्रेझल द टर्म एक्सटर्नॅलिटीज refers to. In project appraisal the term externalities refers to. उत्तर आहे indirect benefits and indirect costs. Externalities related with indirect benefits आणि indirect costs. अशा प्रकारे प्रश्न लक्षात ठेवावा लागेल. आणि ह्याच्यामध्ये बाकी जे आहेत इतर उत्तर आहे तर बघायची गरज नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे 93 नंबरचा. द क्रायटेरिया टू डिसाइड बिटवीन व्हेरियस अल्टरनेटिव्ज इन प्रोजेक्ट अप्रेझल इज. उत्तर आहे एनी वन ऑफ द अबो. आता वरी ABC दिलेले आहेत त्यावरील तिन्हीपैकी एखादी उत्तर हे बरोबर आहे म्हणजे समर्पक होऊ शकते. द क्रायटेरिया टू डिसाइड बिटवीन व्हेरियस अल्टरनेटिव्ज इन प्रोजेक्ट अप्रेझल इज. उत्तरं अशी आहेत. नेट प्रेझेंट व्हॅल्यू क्रायटेरिया, बेनिफिट कॉस्ट रेशो क्रायटेरिया, इंटरनल रेट ऑफ रिटर्न क्रायटेरिया. ह्या तिन्हीपैकी एकही जरी क्रायटेरिया इथे जर हे झाला तरी हे सॅटिस्फाय होते. हे प्रश्न थोडंसं वेगळा ट्विस्ट केलेला आहे. द क्रायटेरिया टू डिसाइड बिटवीन व्हेरियस अल्टरनेटिव्ज इन प्रोजेक्ट अप्रेझल इज ए नेट प्रेझेंट व्हॅल्यू क्रायटेरिया किंवा बेनिफिट ऑब्लिक कॉस्ट रेशो क्रायटेरिया किंवा इंटरनल रेट ऑफ रिटर्न क्रायटेरिया. हे तिन्हीपैकी एक एनी वन ऑफ द अबो लागू होऊ शकते. तिन्हीच्या तिन्ही तर होतातच पण एक जरी क्रायटेरिया सॅटिस्फाय झाला तरी आपल्या प्रोजेक्ट जे आहे ना अप्रेझल सॅटिस्फाय होऊ शकते. क्वेश्चन नंबर 94. द बेनिफिट ऑब्लिक कॉस्ट रेशो क्रायटेरिया इज यूज्ड टू डिसाइड बिटवीन व्हेरियस अल्टरनेटिव्ज इन ए प्रोजेक्ट अप्रेझल फॉर कंपेरिंग. आता हे जे प्रश्न आहे पहिल्या वरच्या प्रश्नामध्येच ह्याचं उत्तर सापडलेलं होतं. काय होतं? द बेनिफिट ऑब्लिक कॉस्ट रेशो. 2 नंबरचं वरचं उत्तर होतं. बेनिफिट ऑब्लिक कॉस्ट रेशो क्रायटेरिया इज यूज्ड. वरी आपण यूज केला होता कुठं? प्रोजेक्ट अप्रेझलमध्ये. टू डिसाइड बिटवीन व्हेरियस अल्टरनेटिव्ज इन ए प्रोजेक्ट अप्रेझल फॉर कंपेरिंग. आता ह्याचं उत्तर कसं आहे? ऑल प्रोजेक्ट्स म्हटलं आहे. ऑल प्रोजेक्ट्सचा अर्थ काय होईल? नंबर 1 आयडेंटिकल प्रोजेक्ट्स, सिमिलर प्रोजेक्ट्स, डिसिमिलर प्रोजेक्ट्स आणि डी आहे ऑल प्रोजेक्ट्स. आता उत्तर जे आहे याचं ऑल ऑफ द अबो नाही. ऑल प्रोजेक्ट्स म्हणजे कुठलाही जरी प्रोजेक्ट असेल, आयडेंटिकल असेल, सिमिलर असेल, डिसिमिलर असेल, कसल्याही प्रोजेक्टला हा क्रायटेरिया लागू होऊ शकतो. म्हणून वरचे ऑल ऑफ द अबो नाही. द बेनिफिट ऑब्लिक कॉस्ट रेशो क्रायटेरिया इज यूज्ड टू डिसाइड बिटवीन व्हेरियस अल्टरनेटिव्ज इन ए प्रोजेक्ट अप्रेझल फॉर कंपेरिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 95. कॅपिटलाइज्ड कॉस्ट कंपॅरिझन मेथड इज यूज्ड फॉर कंपेरिंग अल्टरनेटिव्ज हॅविंग. उत्तर आहे हाय इनिशियल कॉस्ट.
प्रश्न कसा आहे, कॅपिटलाइज्ड कॉस्ट कंपॅरिझन मेथड. कॅपिटलाइज्ड कॉस्ट कंपॅरिझन मेथड इज used for comparing alternatives having a high initial cost. हाय इनिशियल कॉस्ट असलेल्या प्रोजेक्टमध्ये कॅपिटलाइज्ड कॉस्ट कंपॅरिझन मेथड जी आहे वापरली जाते असा त्याचा अर्थ होईल. आता खाली जे दिलेले पर्याय आहेत, हाय मेंटेनन्स कॉस्ट असलेला प्रोजेक्ट किंवा हाय सर्व्हिस लाईफ असलेला प्रोजेक्ट किंवा हाय इलेक्ट्रिसिटी कन्झ्युमिंग डिव्हायसेस किंवा हाय रनिंग कॉस्ट असलेले प्रोजेक्ट्स, यासाठी हे वरचं स्टेटमेंट लागू होत नाही. मग कशासाठी लागू होते, कॅपिटलाइज्ड कॉस्ट कंपॅरिझन मेथड. कॅपिटलाइज्ड कॉस्ट कंपॅरिझन मेथड इज यूज्ड फॉर कंपेरिंग अल्टरनेटिव्ज हॅविंग हाय इनिशियल कॉस्ट. हे उत्तर आहे. 96. Question number 96. Internal rate of return is that discount rate which makes the value of net present value equal to. उत्तर आहे 0. ह्याचा अर्थ कसा होईल, इंटरनल रेट ऑफ रिटर्न इज दॅट डिस्काउंट रेट which makes the value of net present value equal to 0. आता बाकी इतर उत्तरं पण आहेत, 1, इन्फिनिटी, सम पॉझिटिव्ह व्हॅल्यू, सम निगेटिव्ह व्हॅल्यू. आपण सम पॉझिटिव्ह व्हॅल्यू म्हणून गृहीत धरला असतो. इंटरनल रेट ऑफ रिटर्न इज दॅट डिस्काउंट रेट विच मेक्स द व्हॅल्यू ऑफ नेट प्रेझेंट व्हॅल्यू इक्वल टू 0. इक्वल टू 0 ए नंबरचा आन्सर आहे. हे स्टेटमेंट पाठ करणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 97. फॉर ए प्रोजेक्ट टू बी फिजिबल, इंटरनल रेट ऑफ रिटर्न शुड बी ग्रेटर दॅन. इथं आपण उत्तर 0 लिहिला असतो, 1 लिहिला असतो, रेट ऑफ इंटरेस्ट फॉर लोन लिहिला असतो, पण उत्तर काय दिले, एक्सपेन्सेस दिलेलं आहे. ह्याचा अर्थ काय होईल, फॉर ए प्रोजेक्ट टू बी फिजिबल, एखादी प्रोजेक्ट फिजिबल होण्यासाठी काय पाहिजे, इंटरनल रेट ऑफ रिटर्न शुड बी ग्रेटर दॅन एक्सपेन्सेस. तुमचे जेवढे काही खर्च झालेले आहेत त्या खर्चापेक्षा तुमचं रिटर्न जर थोडंसं जास्त असेल तर तुम्ही प्रॉफिटमध्ये राहणार असा त्याचा अर्थ आहे. वरच्या जे सेंटेन्समध्ये होतं, दोन्ही रेट ऑफ रिटर्न आणि हे इंटरनल रेट ऑफ रिटर्न इज द डिस्काउंट रेट विच मेक्स द व्हॅल्यू ऑफ नेट प्रेझेंट व्हॅल्यू इक्वल टू 0 हे उत्तर होतं. आता ह्या 97मध्ये काय दिले, फॉर ए प्रोजेक्ट टू बी फिजिबल, एखादी प्रोजेक्ट फिजिबल होण्यासाठी तुम्हाला काय झालं पाहिजे, इंटरनल रेट ऑफ रिटर्न शुड बी ग्रेटर दॅन द एक्सपेन्सेस. हे वाक्य क्लिअर आहे, त्यात काही वाद नाही. शुड बी 0, 1 रेट ऑफ इंटरेस्ट फॉर लोन, लोजेस्ट लाईक टू बी इनकर्ड, हे काहीच त्याचे पर्याय नाहीत. आता क्वेश्चन नंबर 98 आहे. इन प्रोजेक्ट अप्रेझल स्टडीज इंटँजिबल्स, टँजिबल म्हणजे जे फिजिकली प्रेझेंट आहेत, इंटँजिबल्स म्हणजे जे नॉलेज आहे किंवा ती लिटरेचरच्या रूपानं किंवा इंटँजिबल ॲसेट्स आपण बघितलेलं आहे मागे. तसं इन ए प्रोजेक्ट अप्रेझल स्टडीज इंटँजिबल्स आर दोज ॲटम्स विच कॅन, उत्तर काय असेल, बी क्वांटिफाईड बट कांट बी कन्वर्टेड इंटू मनी टर्म्स. क्वांटिफाय करता येईल, गृहीत धरलं जाईल, पण पैशाच्या रूपात त्याचं कन्वर्शन केलं जाईल. का म्हटले, इन प्रोजेक्ट अप्रेझल स्टडीज इंटँजिबल्स आर दोज ॲटम्स विच कॅन बी क्वांटिफाईड बट कांट बी कन्वर्टेड इंटू मनी टर्म्स. हे उत्तर आहे. आता याचे दुसरे उत्तरं आहेत, बी क्वांटिफाईड इन टर्म्स ऑफ मनी. इंटँजिबल्स कॅन बी क्वांटिफाईड इंटू मनी म्हटलं आपल्याला प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल असं वाटणार. नायदर बी क्वांटिफाईड नॉर ट्रान्सलेटेड इन मनी टर्म्स, हे बी बरोबर असू शकते. नॉट बी कन्सिडर्ड अँड आर युजली इग्नोर्ड, रिसिव्ज हायेस्ट प्रायोरिटी. हे प्रश्नाचे उत्तर पर्याय जे दिले जातात ते पर्याय आपल्याला वाचल्यानंतर असं वाटतं की हे उत्तर बरोबर असेल, पण परफेक्ट उत्तर जे आहे ना ते तुम्हाला स्टडी केल्याशिवाय लक्षात येणार नाही. काय म्हटलं आहे, इन प्रोजेक्ट अप्रेझल स्टडीज इंटँजिबल्स आर
those items which can be quantified but can't be converted into money terms. And question number 99. Simplex method is used for, आपण उत्तर बघितलेलं आहे. सिम्प्लेक्स मेथड ही कशासाठी वापरली जाते? लिनियर प्रोग्रामिंगसाठी वापरली जाते. हे प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे. याच्यामध्ये जर दुसरे असे काय आले, क्यूइंग थेरी, नेटवर्क अनालिसिस, व्हॅल्यू इंजिनिअरिंग, ऑल ऑफ द अबो बघितल्यानंतर आपण सरळच पर्याय शेवटचा लावून टाकून देतो. इथं सिम्प्लेक्स मेथड पहिला आपण एकदा दोनदा तो प्रश्न रिपीट झालेला आहे. लिनियर प्रोग्रामिंगसाठी वापरली जाते. अँड क्वेश्चन नंबर 100. डेप्रिशिएशन ऑफ मशीन्स is categorized under the head. उत्तर आहे indirect expenses. Depreciation of machines is categorized under the head of indirect expenses. बाकी इतर उत्तर पण आहेत. डायरेक्ट एक्सपेन्सेस, रिसिप्ट्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट मटेरियल कॉस्ट, ही काहीच पर्याय नाहीत. डेप्रिशिएशन ऑफ मशीन इज कॅटेगराइज्ड अंडर द हेड ऑफ इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हे पाठ होणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे आपण 100 प्रश्न आणि एक्झरसाइज 2 नंबर 2 या एकूण 6 ते 7 क्लिपमध्ये पूर्ण केलेलं आहे. यानंतरच्या काही क्लिप्स आपण एक्झरसाइज नंबर 3 आणि 4 यानंतर आपण तयार करणार आहोत. धन्यवाद. आणि यावेळेसच्या या परीक्षेमध्ये यामधले जे क्वेश्चन्स येण्याची शक्यता आहे ते सर्व क्वेश्चन्स आपण या रूपाने तयार करत आहोत. मी प्रोफेसर तानाजी दाडगे, एक्स प्रिन्सिपाल विलासराव देशमुख फाउंडेशन्स स्कूल ऑफ पॉलिटेक्निक. मी गेली 32 वर्ष कंपनीमध्ये सुपरवायझर, डिझाईन इंजिनियर, त्यानंतर लेक्चरर, श्यामलाल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे लेक्चरर, 13-13.5 वर्षाचा काळ लेक्चरशिपमध्ये गेला. नंतर अमृतवाणी संगमनेर येथे लेक्चरर, त्यानंतर SND कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे हेड ऑफ द डिपार्टमेंट, आणि त्यानंतर 11.5-12 वर्ष जवळपास VDF स्कूल ऑफ पॉलिटेक्निक येथे प्राचार्य म्हणून काम केल्यानंतर जानेवारी 2022मध्ये व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतल्यानंतर IBBIच्या एक्झामसाठी 11 मार्चला मी पहिला वर्कशॉप अटेंड केला. 11 ते 13 आणि 27 ते 29 या 6 दिवसाच्या काळामध्ये त्या काळात वर्कशॉप पूर्ण झाला. त्यानंतर मी पहिली एक्झाम मला वाटते एप्रिल 6ला किंवा 15च्या आसपास पहिली एक्झाम दिली. त्यानंतर 5 ते 6 वेळेस ट्राय केल्यानंतरही त्यावेळेसचा माझा जो प्रयत्न होता तो प्रयत्न मला आत्ता लक्षात येईल की आपण त्यावेळेस जी मेहनत करत होतो त्या फक्त क्लिप ऐकून, दुसऱ्याच्या तयार केलेल्या क्लिप ऐकून आपण हे ऐकत होतो. त्यामुळं आपल्याला बेसिक कन्सेप्ट जे होते मनावर तेवढे शिकलेले झाले नव्हते. पण आता ज्या स्वतः क्लिप तयार करण्यामुळे लिटरेचर आपल्याकडं आहे, जवळपास 4000 पेजेसचं लिटरेचर आपल्याकडं आहे. पण या लिटरेचरला 2000 पेजेसचं CVSRT हे जे पुस्तक आहे, CVSRTC या पुस्तकातल्या नोट्स आपण काही प्रॉब्लेम्स आपण तयार केले आहेत. आणि जवळपास 15 एक्झरसाइजेस जे दुसऱ्या पुस्तकातले आपण, तसेच दुसरं लिटरेचर पण आपण या ठिकाणी कलेक्ट केलेलं आहे. आणि यावेळेस आपण या एक्झामला पूर्ण तयारीनिशी फेस करीत आहोत. तर 25 ऑक्टोबर आपला हे टार्गेटेड डेट आहे. येणाऱ्या जवळपास 55 दिवसामध्ये आपल्याला 60 मार्काची तयारी कसं करता येईल, दररोज 1 मार्क याप्रमाणे जरी आपण तयारी केलो तर 60 मार्काच्यावर आपण यावेळेस जाणार, हे कॉन्फिडन्स घेऊन आपण वर्क करीत आहोत. धन्यवाद.